मॉर्निंग मित्रांनो. तर आता आलोय खाली पूजेच्या इथं. बघूया कशा प्रकारे तयारी चालू आहे. तर इकडं पूजेची तयारी चालू आहे. एक मिनटं. बस झालं असायला अरे शिवादा तर मित्रांनो आता तयारी वगैरे झाली. जाते आता पूजेच्या इथं. आणि इकडे बघू शकता पाठी बघा तयारी चालू आहे. तर चला जाऊया. या गोविंदबाई इकडे जात. ही माणसं पण आताच जातात. हे इकडे बा. ओ वा वा मस्त दिसतस. चिकनी चिकनी चमेली. त्यांना उत्तम असं शिक्षणामध्ये यश संपादन करून द्या. आणि सर्वांनी शिक्षणामध्ये लाभ द्यायचा आहे. आणि थोडं तर मित्रांनो स्वतः पाया पडून या. आयसिंग मध्येच ताराचा इकडे. हा दिला डाळ. हॅलो हॅलो या ठिकाणी मित्रांनो पूजा वगैरे झाले. चला आता जेवायला जाऊया. हो या. जेवायला वाटाण्याची भाजी आहे. डाळ भात आहे. बटाट्याची भाजी आहे. पुरी आहे.
व्हेरी गुड, मस्त. एक गडी पास झालाय. चला, एक पास झालाय. एक चेअर कमी करायची, एक खुर्ची कमी करायची आहे. सुंदर, चालू आहे. अरे पळा पळा पळा, खुर्ची पकडा. ओके, एक खुर्ची कमी करा. सुंदर वातावरणामध्ये संगीत खुर्ची कार्यक्रम जय भवानी मंडळ व हॅलो, धन्यवाद. श्री शशिकांत अर्जुन मानसे यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. मुकेश केसरकर यांनी करायचं आहे. धन्यवाद. श्री नरेंद्र जोशी यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. महेश जोशी यांनी करायचं आहे. नरेंद्र जोशी. धन्यवाद. श्री दिलीप गंगाराम मानसे मुंबई अध्यक्ष रामकांत पटेल यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. श्री विलास मानसे यांना. हॅलो, श्री अनिल बुवा केसरकर यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो. श्री रुकेश मानसे यांना. अनिल बुवा केसरकर नावाजलेले बुवा सावरगावचे यांचा सत्कार करण्यासाठी श्री किसन मानसे यांचा सत्कार करतील. मनोज मानसे. श्री किशोर तानाजी मानसे यांचा सत्कार करतील. असू मोत्रे. किशोर तानाजी मानसे आमचे खास मित्र यांचा सत्कार असू मोत्रे करत आहे. श्री जयेश जोशी यांचा सत्कार करतील. योगेश मानसे. जयेश जोशी. श्री राजेंद्र माळेकर यांचा सत्कार करतील. सुराज भानसे आज गुरु आलेले आहेत. पाहुणे हरे सर कार्यक्रम आलेले आहेत. राजेंद्र माळेकर भावाचा सुपुत्र यांचा सत्कार होते. रामचंद्र बाबा केसरकर यांचा सत्कार करतील. संजय रामाने. गावडेगावचा प्रतिष्ठित व्यक्ती श्री रामचंद्र गंगाराम मानसे यांचा सत्कार करतील. बाबुराव जोशी. गावडेगावचा प्रतिष्ठित व्यक्ती रामचंद्र मानसे यांचा सत्कार बाबुराव जोशी करत आहे. कार्यक्रम धन्यवाद दादा. जावडी ग्रामविकास श्री गोविंद चव्हाण यांचा सत्कार करतील. मनोहर मानसे.
आणि त्यानंतर स्वागत करूया. धन्यवाद. या ठिकाणी श्री जावळे ग्रामीण मंडळाचे प्रतिष्ठित व्यक्ती श्री कृष्णा शिवळ यांचा सत्कार करतील कृष्णा भालसे. संदेश भालसे. आणि त्यानंतर स्वागत करूया सर्वांचं. मी या ठिकाणी ग्रामीण विकास मंडळाचे मुंबई अध्यक्ष श्री दिलीपभाऊ भालसे यांना विनंती करतो त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार मंडळी, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्वांना नमस्कार. आज आपण इथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. त्याचं व्यवस्थापन खूप उत्तमरित्या केलेलं दिसतंय. मला तर मनापासून आवडलं. आपण सत्यनारायणाची महापूजा करतो याच्यामध्ये सात्विक भाव असतो. आपल्या मंडळातील सर्वांचंच उत्कर्ष व्हावं, भलं व्हावं यासाठी आपण अशा पूजा करत असतो. आणि आपण घातलेल्या पूजेनंतर या मंडळातील सर्वच सदस्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे, तसंच गावातील सर्वांचे जे कोणी प्रार्थना करतील, प्रसाद घेतील, उपस्थित असतील नसतील, त्यांचं सर्वांचंच भलं हो असं मी श्री सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपणा सर्वांच्याच आयुष्यामध्ये उत्कर्ष हो अशी इच्छा व्यक्त करतो. मला इथे 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल ग्रामविकास मंडळ मुंबई आणि ग्रामीण यांच्या वतीने आपलं आभार. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, जयभरी मंडळाचे मुंबई अध्यक्ष सुभाषजी, ग्रामीण अध्यक्ष पांडुरंग बाबा, महिला अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो, पाहत असताना आपण लहानपणापासून या गावात वाढलो. जयभवानी मंडळाची पूजा एवढा दिवस होत नव्हती, पाहायला मिळत नव्हती, पण ती पाहायला मिळाली मोठ्या जल्लोषात पाहायला मिळाली. मला वाटतं 10 ते 12 वर्षांनी असेल ना, 12 वर्षांनी असेल. खूप चांगली आयोजन आहे आणि पाहायला मिळतं सकाळपासून म्हणण्यापासून मला वाटतं 10 ते 15 दिवसापासून ग्रामीण लोक जी इथे कामं करत होती त्यांच्या मनात ही तळमळ जी पाहायला मिळत होती खूप चांगली होती. एखादा मंडळ टिकून ठेवायचं, एखादा आपल्याला मंडळाची उत्कृष्ट करायचं, ती धडपड ग्रामीण लोकांतून पाहायला मिळेल. त्याचबरोबर समाजसेवक सचिन जोशी ते पण त्यांच्याबरोबर इथं धडपड करत होते. कारण लागणारं साहित्य बाबा काय पाणी कुठून लागेल ही धडपड ज्याच्या मनात असेल, ही प्रत्येकाच्या धडपड नसेल. प्रत्येकाचा मंडळ आपण जागमाच्या आईचे अलग अलग लेकरू असले पण एका पाकाने आहोत, पण मंडळाची धडपड करत असताना प्रत्येकाच्या मनात त्याचे उत्कर्ष भाव पाहायला मिळाले. त्या ग्रामीण सर्वच मंडळी पाहत होतं की प्रत्येक जण प्रत्येकाच्या पायाला आले होता. भले मी एकदा प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने न्याहाळत होतो की इथं काय चाललंय. जे आपण मुंबईला येतो, मी पण एकदा मुंबईला होतो, वाटायचं की ग्रामीण माणसं काय करतात ते आपल्याला कळत नाही. पण जे गावाला असणारे जेवढी धडपड करतात, मुंबईला कोणा राग नसावा, पण हे सत्य आहे इथे जे गावातील लोक धडपड करतात ते आपल्याला दिसण्यात येत नाही. ते 8 दिवसापासून ह्या आपल्या इथे पाहायला मिळत होते. लादी मारणं हे प्रत्येक मीटिंग त्यांच्या लागत होत्या. खूप मनापासून बरं वाटत होते की कारण का माझा मंडळ कसा आबाधित राहील आणि माझ्या पुढे येणारी डोळ्यावरची सत्यनारायणाची महापूजा कशी रंगवर उभा राहील ही पाहायला मिळत. हे सर्व वैभव पाहता, हे सर्वांची मेहनत पाहता, हे त्यांचं सर्व वैभव आजच्या सत्यनारायणाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं. हे तुम्हाला आवाजून वाटले मला. आणि धन्यवाद. मला इथं तुम्ही आमंत्रित केलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा करू, तसेच या ठिकाणी श्रीप्रकाश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करू आणि माझ्या जागमादेवीला वंदन करू. आज आपण
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जय भवानी मंडळ आयोजित हा कार्यक्रम अत्यंत आनंदाच्या वातावरणात पार पडला आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण मंडळ, मुंबई मंडळ आणि महिला मंडळाचे सहभाग घेऊन सगळ्यांनी आज मला वाटतं की आता अनेक प्रवृत्ती म्हणजे 12 वर्षांनी पूजा झाली आणि अत्यंत चांगलं श्रम घेऊन या सत्यनारायणची महापूजा केली. सगळ्या उदंड आयुष्य लाभो आणि या मेन या पूजेला ग्रामीण मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि या कार्यक्रमात या जावडे तसेच जय भवानी मंडळ जावडे यांचे मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सुभाषजी भानसे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष जय भवानी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग अत्यंत महत्वाचं म्हणजे एकदम चांगल्या 12 वर्षांनी सगळ्या आघाडीच्या आणि सर्व युवा पिढीला एकत्र करून चांगला कार्यक्रम सहकार्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना उद्याच्या आवश्यकता एवढे बोलून माझ्यावर जय हिंद जय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज या ठिकाणी 10-12 वर्षाने का होईना पण आज या ठिकाणी जय भवानी मंडळाची जी कार्यक्रमाची दृश्य आहे खूप चांगला. तर काल रात्रीपासून ते एवढे रात्रभर जागरण करून ते रांगोळ्या एवढं सुंदर सजवलेलं आहे. महिलांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि पूजा घालायचं वगैरे म्हणजे दरवर्षी जरी नाही घालता आले ते 3 वर्षांनी जरी घातली तरी मुंबईला पण एवढं धाकूचं जीवन आहे की कोणाला कुठे वेळ नसतो मुलाला. पण त्यानिमित्त मुंबईला ग्रामस्थ एकत्र येऊन विचार होतात आणि चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम राबवता येतो. म्हणून अशा प्रकारे जरी दरवर्षी नाही घातली 2-3 वर्षांनी तरी आपण घालावी अशी तरी मला वाटते. आणि खूप चांगल्या तऱ्हेने नवतरुणांनी पण चांगल्या तऱ्हेने सहकार्य करून खूप चांगला तऱ्हेने राबवला कार्यक्रम. तरी सर्वांचे मनापासून आभार म्हणून मी थांबतो. जय महाराष्ट्र. जय भवानी आपल्या मंडळाची पूजा सर्वांनी सगळं आपण सांगितलं आहे. 2 वर्षाने का होईना, 3 वर्षाने का होईना, 10-12 वर्ष. पण जे पूजेचं आपण आयोजन करतो त्याच्यासाठी इच्छुक मंडळी असते पण त्याच्या पाठीमागे कोणाचा चांगला एक सपोर्टिंग लागतो. एखाद्या टाळी वाजत नाही आपल्या सर्वांना माहिती. पण आपण आज सत्यनारायणच्या महापूजेला सर्वांनी मुंबईकरांनी आणि ग्रामस्थ मंडळांनी सुद्धा भरपूर निर्णय घेतले. जसं वैभवदाने सांगितलं की आपल्या या ठिकाणी आपल्या कार्यालयाचे काम करताना बरेच लोकांनी मेहनत घेऊन पाण्याची धडपड कुठला मोठा नको छोटा मोठा नको छोटा थोडी मेहनत लागते. पण खरोखर एक चांगलं बघायला मिळतं की 10-12 वर्षाचा होईना आपली सत्यनारायण महापूजा करते. पण त्याच्यासाठी आज ग्रामस्थांनी पण चांगली मेहनत घेऊन, मुंबईच्या मंडळाने पण चांगली मेहनत घेऊन आज माझ्या जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा ही मुली जन्माला आलो. अशी तरुण पिढी बघायला मिळते. त्यांच्या पाठी कसं एक समूह म्हणजे एक संघटना, एक मोठे योगदान ते कुणाचं असतं? आपल्या आईवडिलांचं. त्यांच्या पाठीचे एक सपोर्ट कुणाचं असतं? आपल्या आईवडिलांचं असतं. म्हणून हे आपण एकत्र येऊन हा मोठा जल्लोषाचा कार्यक्रम करणं सोपं आहे. फार मेहनत करावी लागते. आता ज्यावेळेला मी आणि आम्ही आलो तेव्हा इथं संगीतांचा कार्यक्रम होता आणि एक स्त्री किंवा एक आपली मुलगी एक चांगलं म्हणजे अनाउन्समेंट करत होती. मला माहिती नाही अशी एक मुलगी होती. म्हणून म्हटलं असं नाही की प्रत्येक तरुणांनी व्यासपीठावर का होईना, माईक साईडवरती का होईना किंवा कुठलं कार्यक्रम आयोजन करताना अगोदर निवेदन करायला लागतो की कार्यक्रम कसं करायचं. पण ते मुलीचे शब्द ऐकून मला खूप आनंद वाटला. आणि कारण जे आपला आज रंग पण म्हणजे मंचात तुम्ही केला आहे आज आपल्या महिलांचा, सगळ्यांचा आणि सगळ्या मुलांचा आणि सगळ्या ग्रामस्थांचा, माझ्या संपूर्ण आपल्या जावळे ग्रामस्थ मंडळाचा, आपला संपूर्ण सगळ्या मंडळाचा सगळ्यांचा मी आभार मानून एक अभिनंदन करून खरोखर सत्यनारायण महाराज देवा आज सगळ्या ग्रामस्थांच्या पाठीशी उभा राहून त्यांना उदंड आयुष्य लावू दे. कुठल्या कामधंद्यात प्रत्येकाला यश दे. शिक्षणामध्ये म्हणा, कोणी इंजिनियर करत असेल, कोणी काय चांगलं कुठल्या तरी धंद्यात असेल किंवा कोणी नोकरीधंदा असेल, कुणाला काय कमी पडता कामा नाही एवढं करून गाव दे. या सर्वांना आशीर्वाद देऊन यांच्या पाठीशी सदस्य उभे राहा आणि असंच कार्यक्रम 2 वर्षात का होईना 10 वर्षांमध्ये द्या पण चांगलं होते अशी मी शेवटची तुम्हाला एक सांगून 2 शब्द मला संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. तरी पण सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. आज महिना झाला इथे आलो त्यावेळेला या रस्त्यावर होतो इथे काय चाललेलं काय आहे
म्हटलं विचारलं मी म्हटलं इथे काहीतरी आमची पूजा आहे त्यासाठी धडपड चाललेली आहे. खरोखरच त्या उन्हातानातून महिला मंडळ ग्रामस्थ मंडळी सर्व खूप मेहनत घेतो. उन्हातानातून सर्व मेहनत येत आहे. त्याचा मनापासून मी आभार मानतो. खरोखरच हे भाग्य म्हणायचं की म्हणजे देवाची श्रद्धा आहे आणि खूप काही चांगलं काम केलेलं आहे आणि हा मंडळ सुद्धा चांगलं बसून वाटतं, चांगलं बघून मला भरून वाटतो. खरोखर सांगतो असंच कार्यक्रम पुढे राबवत राहा हीच मी घराला प्रार्थना करतो आणि तुम्ही सर्वांनी आनंदात आणि एक मिळून राहावं हीच मी अपेक्षा करतो. 2 शब्द बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी आज जावळे ग्रामविकास मंडळ मुंबई आणि ग्रामीण या ठिकाणी आपण महाप्रसादाचा प्रसंग घेऊन जायचा आहे. आज आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून जयभवानी मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आपण असंच आपल्या सहकार्य करत राहावं आणि हा सर्वांचा आपण या सर्वांनी मेजॉरिटी करून एकत्र आलात त्याबद्दल आपल्या मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि तुम्ही स्वागत स्वागत श्री संदीप सदानंद रटाटे यांचा सत्कार करतील सुनाथ भानसे. श्री संदीप रटाटे यांचा सत्कार होत आहे. श्री सुनाथ भानसे यांचा सत्कार करतात. धन्यवाद. या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. गुरु ग्रामपंचायत उत्कृष्ट सरपंच श्री महेंद्र रटाटे यांना. आज या ठिकाणी जयभवानी मंडळाच्या वतीनं आयोजित सत्यनारायणच्या पूजेचा निमित्ताने कौटुंबिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्रामपंचायतमध्ये माझे सहकारी सन्माननीय वैभव भानसे, तर माझ्यासोबत आलेले माझे दुसरे सहकारी संदीप रटाटे, आमचे दुसरे सहकारी नरेश लोंढे, जयभवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष भानसे यांचे सर्व सहकारी, महिलांच्या अध्यक्षा त्यांच्या सर्व सहकारी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी. आज खरं म्हणजे मला असं वाटतं की मागील एक 10-12 वर्षापूर्वी या ठिकाणी पूजेचं आयोजन या जयभवानी मंडळाच्या वतीने केलं होतं आणि तेव्हा एक चांगला ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आयोजित केलं होतं. विशेषतः त्या ऑर्केस्ट्रा पाहण्याच्या निमित्तानं मी कार्यक्रमाला आलो होतो. अतिशय नीटनेटकेपणाने तो 10-12 वर्षापूर्वीचा कार्यक्रम मला आजही आठवतो. तिथले जे अँकर होते ते मराठी भाषा एवढेच गोड होते आणि त्याच्यासाठी मी त्यांचं तिथे पारदर्शी केलं होतं. आज 10-12 वर्षानंतर या ठिकाणी जयभवानी मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या पूजेच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचा योग आला. 2 दिवसापूर्वीच गावाचे प्रतिनिधी श्री सुरेश भानसे यांनी मला आवर्जून दुकानामध्ये निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या जयभवानी मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या पूजेला उपस्थित राहायचं आहे. म्हटलं निश्चित आहे. तर मी सार्वजनिक वैयक्तिक जे कार्यक्रम असतील माझ्या पंचक्रोशी जर असं विशेषतः मला निमंत्रण नसलं तरी मी ती जबाबदारी समजतो की आपण या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि आपण गेल्यानंतर तिथल्या यजमानाचा किंवा तिथल्या सभासदांचा आनंद हा द्विगुणित होत असतो. मला तुम्हाला सगळ्या सहकाऱ्यांना मी फार काही बोलणार नाही किंवा राजकीय तर बोलणार नाहीच नाही. राजकीय किंवा अन्य गोष्टी बोलण्यासाठी बरेच व्यासपीठ किंवा बरेच कार्यक्रम उपलब्ध असतात. आज तसं काय मी बोलणार नाही, पण महत्वाच्या काही सूचना करेन की मी ग्रामपंचायतमध्ये गेली 3 वर्ष काम करतोय आणि ग्रामपंचायतमध्ये काम करताना आता सचिन म्हटल्याप्रमाणे उत्कृष्ट सरपंच वगैरे काय नाही. मला जे कळतं ते लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे याच्यासाठी मी काम करतो. विशेषतः तुम्हाला सांगायला पाहिजे की जे जयभवानी मित्रमंडळामध्ये एक सदस्य आहे ते माझे क्लासमेट आहेत राजेश बोत्रे आणि आम्ही अतिशय जवळचे मित्र राहिलो. राजेश, महेश भानसे, अजून विनोद भानसे अशी मंडळी आम्ही त्या काळी म्हणजे 93-92 अतिशय जवळ. म्हणजे राजेश एक बंगल्यावर होतं, तिथून आतून शिरायचो, जेवायचं आणि बाहेर पडायचं. फार गोड आठवणी आहेत त्या. पण तुम्हाला एक सूचना करावी अशी वाटते की महाराष्ट्र शासनाने 100 दिवसाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे की फार्मर आयडी म्हणजे शेतकरी आयडेंटिफिकेशन करण्याचं काम शासन आता युद्ध पातळीवर सुरू करत आहे आणि आपल्या इथं ते काम अजून दावळ्यामध्ये बरेचसं पेंडिंग आहे.
वारंवार महसूल विभागाच्या सूचना मला येतात की महसूलगाव जावळेमध्ये म्हणजे फार्मर व्हेरिफिकेशन फार्मर आयडी आहे ते काम खूप कमी आहे. आंबवलीमध्ये मी जवळजवळ 3 वेळा तो कॅम्प लावला आणि ते जवळ 75% काम नेलंय. तसं जावळ्यामध्ये होताना दिसत नाही. त्याची कारणं अनेक असतील, मतदार असू शकतात, तो भाग वेगळा. पण शासनाचा जो कार्यक्रम आहे की फार्मर आयडी करून घेणं, याच्यात होणार काय की एका शेतकऱ्याच्या नावावरती एका क्लिकनं आपल्या महसूल हद्दीमध्ये किती जमीन आहे ते एका क्लिकने समजणार आहेत आणि मग शासनाच्या विविध सुविधा, विविध उपक्रम हे त्या शेतकऱ्याला मिळण्यासाठी अतिशय सुलभ होणार आहेत. तर माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण मुंबईतून येता आणि दुःखही आहे या गोष्टीचं, तेव्हा तुम्ही पुढे बोलतो, पण आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही सगळेजण ह्या निमित्ताने एकत्र येता. पण ही जी कामं आहेत ही पहिली करायला हवीत, ही नेमकी बाकी राहतात. आणि मग वर्षानुवर्ष दुसरा विषय शासनाचा अभियान आहे की जिवंत सातबारा, म्हणजे जे सातबाऱ्यावरती मयत लोक आहेत त्यांना तात्काळ त्यांच्या वारसाने वारस तपासा करून नवीन त्यांचे जे वारस आहेत ते वारस हक्काने जमीन आहे त्या वारस हक्क लागले पाहिजे. हेही काम होताना दिसत नाही. पर्यायानं 4-4, 5-5 पिढ्यांचे वारस तपासाची कामं अजून प्रलंबित आहेत आणि हे व्हायला नको. ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून तुम्ही जर त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर भविष्याच्या दृष्टीने शासन आता डिजिटल सेवा सगळ्या करत आहे. भविष्याच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. दुसरा विषय असा आहे की मी वेळोवेळी माटुंगा मंडळाच्या कार्यक्रमात हेही बोलतो, ग्रामविकास मंडळाचा कार्यक्रम असेल तरी बोलतो, तुमच्याही कार्यक्रमात बोलतोय की जेव्हा उन्हाळा सुट्टीवरती तुम्ही येता पण पाण्याच्यामुळे तुम्ही ती सुट्टी पासपोर्ट करून परत जाता, हे मी इथे म्हणजे करता सरपंच म्हणून हे मला शोभनीय नाही. पाण्याची मोकळी सुविधा असायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण कामही सुरू केलं होतं. पण काही गोष्टी त्याला ठीक आहे म्हणजे मतदान किंवा वादसंवाद असू शकतात, पण पाण्याच्या बाबतीमध्ये जेव्हा JJM मधून एक जावळ्यामध्ये आपण ग्रामपंचायत स्तरावरती नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली, तिचं इस्टिमेट अधिकाऱ्यांनी फक्त पाईपलाईनचं 60 लाख रुपये केलं आणि 5 फेब्रुवारी 2023 त्या संबंधित कामाचा कार्यक्रमाचा आदेश निघाला. 2023 कार्यक्रमाचा आदेश निघाल्यानंतर त्याची मुदत 6 महिने तुम्ही बोर्डावरती बघा, 6 महिने ते काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. म्हणजे 2023चं काम साधारणतः डिसेंबर मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण ते 2023ला झालं नाही, 2024ला झालं नाही आणि 2025लाही झालं नाही. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा मला समजलं, माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली, तर माझ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये JJMच्या 3 नळपाणी योजना चालू आहे. साखरी खारीची संयुक्त नळपाणी पुरवठा योजना होती, ती 14 लाख रुपयाची होती. तिथले कंत्राटदार गौरव घोसरडे इथे स्थानिक होते, त्याने ते 100% काम पूर्ण केलं. आंबोली नळपाणी पुरवठा योजनेचं काम आहे ते भालेकर म्हणून चिपळूणस्थित कंत्राटदार होतं. 22 लाख रुपयाचं एस्टिमेट होतं त्याला आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली गोष्ट म्हणजे 1 किलोमीटर पाईप आणि टाकीचं काम केलं. संबंधित कंत्राटदाराने एक फक्त टाकी उभी केली, पाईप आणि टाकीच नाही. आणि जेव्हा मी पंचायत समितीला पत्र केलं तेव्हा असं समजलं की या 22 लाखापैकी 19 लाख रुपये कंत्राटदाराने काढून घेतले अगोदर. जावळ्याची तशी गोष्ट लक्षात आली, 60 लाख रुपयाचं 55 लाख रुपयाचं एस्टिमेट होतं, त्याच्यामध्ये 7 किलोमीटर फक्त पाईपलाईन अंतर्भूत होती आणि त्याचं काही काम म्हणजे 25% काम नसताना संबंधित कंत्राटदारांना 47 लाख रुपये अदा केले गेले होते. आणि हे जेव्हा लक्षात आलं की हे पैसे हे सर्वसामान्य लोकांच्या योजनांसाठी आहेत, पण कंत्राटदार संबंधित अधिकाऱ्यांना त्या संगणकानं लाखोच्या पटीनं पैसे काढतायत आणि योजना मात्र तशाच ठेवतायत, तेव्हा हा विषय मी खासदार साहेबांच्या आढावामध्ये लावून धरला. मंत्री महोदयांची VC झाली, व्हिडिओ कॉन्फरन्सचा आढावा दिली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सला लावून धरला. सीओला बोलवलं, सीओच्या पिढीला लावून धरला. सीओनी AC जे होते कार्यकारी अभियंता त्यांना मुक्काम करायला लावलं. दुसऱ्या दिवशी नळपाणी योजनेची पाहणी करायसाठी मी स्वतः तिथं होतो आणि त्यांनी पाहणी करून त्यांनी सांगितलं किमान ह्या वेळेला पाणी जावळ्यात पोहोचलं. म्हटलं एवढं पाण्याचं दुर्भिक्ष जावळ्यामध्ये आहे की लोक इथे राहू शकत नाही, 8-8 दिवस आंघोळ करू शकत नाही. आणि मग AC होत्या कार्यकारी अभियंता, त्यांनी संबंधित उपअभियंत्यांना सूचना केल्या. उपसरपंच आणि मी त्यांच्यासोबत गेलो आणि टेम्पररी पाणी नाही टाकी सोडलं. पण माझं तेव्हाही म्हणणं असं होतं की जावळे इथे होणारी नळपाणी योजना त्याच्या आमच्या काही त्रुटी आहेत, आमच्याकडनं निश्चित त्रुटी आहेत. ग्रामपंचायतमध्ये आम्ही काम करतो निश्चित त्रुटी आहेत. जावळ्यामध्ये जी नळपाणी पुरवठा योजना आता कार्यरत आहे ती व्यावहारिक दृष्ट्या पूर्ण अपुरी नळपाणी पुरवठा आहे. तिचा दीर्घकालीन जावळ्यासाठी अजिबात उपयोग नाही. का उपयोग नाही?
तर फक्त 60 लाख रुपयामध्ये 7 किलोमीटर पाईपलाईन अंतर्भूत केलेली आहे. त्याच्यामध्ये साठवण टाकी पकडलेली नाही, जॉकवे स्वतंत्र पकडलेली नाही आणि जे राष्ट्रीय जल जीवन मिशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये जिल्हाभरामध्ये पहिल्यांदा काम आंबोलीमध्ये केलंय. 182 कनेक्शन प्रत्येक घरी जाऊन कमी वेळेमध्ये, कमी मेंटेनन्स आणि कमी खर्चामध्ये 182 कनेक्शन घरपोच देऊन 24 तास पाण्याचा पुरवठा. जिल्ह्याला माझा सत्कार झाला, ग्रामपंचायतीचा सत्कार झाला, युनिसेफने त्या कामाची दखल घेतली, सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतली आणि सह्याद्री वाहिनीला त्याच्यावरती डॉक्युमेंटरी बनवली तुमच्या गावाची. आणि सह्याद्री वाहिनीवरती जो महाराष्ट्राची यशोगाथा हा कार्यक्रम प्रसारित होतो, तुम्ही 17 मार्च 2024 ला तो कार्यक्रम बघा, अजून आहे. सह्याद्री वाहिनीला तो कार्यक्रम म्हणजे माझ्या गावाची यशोगाथा महाराष्ट्राच्या यशोगाथेमध्ये दाखवली आणि मला तसंच काम अपेक्षित रावळ्यामध्ये होतं आणि खारीसाखरेमध्ये होतं. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. मी एसीला पत्र पाठवलंय की नवीन सुधारित इन्स्ट्रुमेंट सादर करा, सुधारित इन्स्ट्रुमेंट बनवा. त्याच्यामध्ये जॉबही उपलब्ध असले पाहिजे, साठवण टाकी उपलब्ध असली पाहिजे आणि प्रत्येक घराला वैयक्तिक करण्याची असले पाहिजे. पण ह्याची शेवटी जेव्हा काही लोकांनी सांगितलं की हे काम आता होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर मग मी त्या गोष्टीचं फारसं लक्ष घातलं नाही. पण या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे होत असतात. आता फार काही मी बोलत नाही. या सत्यनारायणची मी प्रार्थना करतो की येणारे सर्व दिवस तुम्हाला सुखकारक, आनंदी, आरोग्यदायी आणि चांगल्या प्रकारे जावं, हीच तुम्हाला सगळ्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. जयभवानी मंडळासाठी खूप मेहनत घेतलेली आहे महेश दादाने. महेश दादांचा त्यावेळी सत्कार करतायत सुभाष भालसे. धन्यवाद. त्या ठिकाणी आंबवली गाव प्रतिष्ठित व्यक्ती सन्मान्य श्री आनंददादा राठाडे यांचा सत्कार करतील महेश जोशी यांना विनंती करतो त्याचा सत्कार करायचा आहे. आंबोली गाव ग्रामीण प्रतिष्ठित व्यक्ती आनंददादा राठाडे यांचा सत्कार महेश जोशी करत आहे. गाड्यांच्या गजरात स्वागत करा. स्वरूप संप्रदाय मंडळगड तालुक्याचे अध्यक्ष नरेंद्र बाजाव यांचे भक्त संप्रदायाचे तालुका अध्यक्ष आनंददादा राठोड यांचा सत्कार झालेला आहे. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आला. धन्यवाद साहेब. तर इथं आता सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे झालेत, सत्कार समारंभ झालाय. तर हॅलो, त्या ठिकाणी केळशी ते महिला गड यायचं आहे असेल तर केळशी ते आलेल्या महिला मंडळ आणि इथं मंडपात यायचं आहे. तोपर्यंत बाय.